Hello friends. In last lecture of lesson number 2, systematics of living organisms, we covered the topics: what is organisms, what is systematics, what is the definition of systematics, who discovered the term systematics, taxonomy, who introduced the term taxonomy, what is the meaning of taxonomy, classification, and types of classification. All we covered in last lecture. All those topics we covered in last lecture. In that lecture, we were studying about the types of classification. There are three types of classification. One is artificial type of classification, second is natural type of classification, and third is phylogenetic. In last lecture, we covered the topic artificial system of classification. Now we will be studying about the next topic, natural system of classification. नेक्स्ट पॉइंट आपण शिकणार आहोत नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन बेंथम अँड हुकर या दोन सायंटिस्टने मिळून आपल्याला दिली आहे. तर नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला मेनली सायंटिस्टचे नाव, त्यानंतर त्याची डेफिनेशन आणि ते कशाच्या बेसवर सिस्टीम आधारित आहे हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. त्यासाठी महत्त्वाचा क्वेश्चन विचारला जातो MCQ मध्ये. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज गिवन बाय. तिथे आपल्याला सायंटिस्टचे नाव लिहायचे असते, बेंथम अँड हुकर. आता आपण डेफिनेशन बघूया. It is the classification which is based on objective significance rather than being selected for convenience like artificial system of classification. Example दिले बेंथम अँड हुकर्स सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजेच जे आर्टिफिशियल सिस्टीममध्ये जे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्सवरून क्लासिफिकेशन केलं गेलं, त्या प्रकारे फक्त मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्सचा उपयोग न करता त्यासोबतच म्हणजे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्सचा ही उपयोग यात केला आहे. आणि त्याचबरोबर इंटरनल स्ट्रक्चर, अल्ट्रास्ट्रक्चर, एम्ब्रिओलॉजी, फायटोकेमिस्ट्री या सगळ्यांचा अभ्याससुद्धा यात केला गेला आहे. मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे काय, तर एक्सटर्नल कॅरेक्टर्स. इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे काय, तर ॲनॅटॉमी. ॲनॅटॉमी म्हणजे आपली इंटरनल बॉडी. आपल्या इंटरनल बॉडीवरून मध्ये काय आहे काय नाही याचा अभ्यास यात केला जातो. त्यानंतर अल्ट्रास्ट्रक्चर. अल्ट्रास्ट्रक्चरमध्ये मायक्रोस्कोप खाली याचा अभ्यास केला जातो, ज्यामध्ये आपल्याला नेकेड आईजने काहीही दिसत नाही, तर ते फक्त मायक्रोस्कोप खाली पाहूनच आपण त्याच्यावरून त्याचे कॅरेक्टर्स ठरवू शकतो. जसं प्लांट सेल, रायबोझोम, मायटोकॉन्ड्रिया असे सेल्युलर स्ट्रक्चर जे असतात ते आपण मायक्रोस्कोप खाली अभ्यास करत असतो. पुढे आहे एम्ब्रिओलॉजी. एम्ब्रिओलॉजी म्हणजे काय, तर एम्ब्रिओ म्हणजे सीड. सीडचा अभ्यास एम्ब्रिओलॉजीमध्ये केला जातो. स्टडी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओलॉजी. स्टडी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ मीन्स एम्ब्रिओलॉजी. सीड्सचा अभ्यास आत्ताच मागे मी तुम्हाला बोलली की डायकॉट, मोनोकॉट
या प्रकारचं सीडवरून आपण प्लांटचे क्लास ठरवत असतो. फायटोकेमिस्ट्री. फायटो म्हणजे हे प्लांटशी रिलेटेड वर्ड आहे आणि केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र. काही वनस्पती हे सेंट म्हणजे सुगंध तयार करतात, तर काही वनस्पती रबर, गम यासारखी गोष्ट थिंग तयार करतात. प्रत्येक प्लांट हे वेगवेगळ्या प्रकारे केमिकल तयार करत असते, जे आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी यूज करत असतो. जसं आता चंदनचं लाकूड घेतलं तर चंदनाच्या लाकूडपासून आपण चंदनचे तेल तयार करतो, चंदनचे अत्तर तयार करतो, चंदनची अगरबत्ती तयार करतो. त्याचप्रकारे अजून भरपूर साऱ्या गोष्टी आपण प्लांटपासून यूज करत असतो. याच्यात सगळ्यात महत्त्वाचा CETमध्ये MCQ विचारला जातो, तो म्हणजे नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज गिवन बाय बेंथम अँड हुकर. आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत, फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनचे सायंटिस्ट आहेत एंगलर अँड प्रँटल्स. एंगलर आणि प्रँटल हे दोन वेगवेगळे सायंटिस्ट आहेत. त्या दोघांनी मिळून आपल्याला फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन दिलेलं आहे. तर फायलोजेनी म्हणजे काय, तर इव्होल्युशनरी रिलेशनशिप. इव्होल्युशनरी रिलेशनशिप म्हणजे उत्क्रांती आपली जिथून झालेली आहे तिथून तर आत्तापर्यंत जेवढी डेव्हलपमेंट झाली आहे, आत्ता जी काही जेनेटिक जनरेशन चाललेली आहे, तो काळ याला म्हणतात फायलोजेनी. स्टडी ऑफ फायलोजेनी म्हणजे आपल्या पूर्वजांपासून तर आत्ताचं जनरेशन जे चाललेलं आहे त्यांच्यापर्यंत कुठले कॅरेक्टर्स डेव्हलप होत गेले आणि ते कुठल्या ॲन्सेस्टरपासून तयार झालेले, या सगळ्या गोष्टींचा स्टडी करणं म्हणजे इव्होल्युशनरी रिलेशनशिपचा स्टडी करणं. जसं आता मॅन किंवा माणूस कोणापासून तयार झालेले आहे, तर मंकीपासून. मंकी हे आपले ॲन्सेस्टर होते आणि मॅन हा आता मंकीपासून तयार झालेल्या होमोसेपियन स्पेसिस मध्ये डेव्हलप झालेला ॲनिमल आहे. म्हणजेच मंकी ते मॅनपर्यंत इव्होल्युशनरी रिलेशनशिप जे काही असेल ते फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये स्टडी केलं जातं. एक्झाम्पलच बघायचं तर बघा, एला 3 मुलं आहेत, BCD. बीला EFI हे 3 मुलं झाले. त्यापैकी बीला E हा एक मुलगा झाला, मग ईला F आणि I हे 2 मुलं झाले, बरोबर. सीला काहीही झालेलं नाही आहे. डीला GH हे 2 मुलं झाले आणि या Gला J आणि K हे 2 मुलं, तर Hला L आणि NM हे अजून 2 मुलं, म्हणजे 3. अशा प्रकारच्या ब्रँचेस तुम्हाला सांगण्यामागचा उद्देश हा आहे की जसं आता आपले आजोबा असतात, आजोबांच्या वडिलांचे वडील म्हणजे पंजोबांचे वडील, खापर पंजोबा त्याच्या आधीची पिढी आपण सांगू शकत नाही, पण खापर पंजोबा, मग आजोबांचे मुलं म्हणजे आपले काका, पप्पा, मग त्यांचे मुलं म्हणजे आपले चुलत भावंड, हे जे असे ब्रांचेस तयार होत जातात. पण यांचा एकच मूळ ॲन्सेस्टर असतो.
म्हणजे एकाच ऑर्गॅनिझमपासून पुढे एवढ्या ब्रांचेस किंवा जनरेशन तयार झालेले असतात. जसं आपण माकडापासून तयार झालेलो आहोत. आता माकडाला जर पाहिलं तर काही माकड आत्ताही आहेत, पण ते सगळेच मॅनमध्ये डेव्हलप झालेले नाही, पण काहींमध्ये कॅरेक्टर्स बदलत गेले आणि मग ते होमोसेपियन्स स्पेसिसमध्ये डेव्हलप झाले. ते होमोसेपियन्स म्हणजे आपण मॅन. यासाठी बराच काळ जावा लागतो, म्हणजे लगेच पुढच्या पिढीमध्ये हा चेंज होत नसतो. मग हा जर बराच काळ गेलेला असतो तर सायंटिस्ट त्याच्यावर स्टडी कसा करू शकतात असाही आपल्याला प्रश्न पडतो. तर काही वेळी आपल्याला फोसाईल्स मिळतात. फोसाईल्स म्हणजे काय? जीवाश्म. म्हणजे अंडरग्राऊंड जमिनीखाली काही खूप पूर्वीच्या काळी काही ऑर्गॅनिझम्स हे दाबले गेलेले असतात. त्यांचे सांगाडे किंवा काहीतरी अशा गोष्टी आपल्याला मिळतात खूप वर्षांपूर्वीच्या, ज्यावरून स्टडी करून पॅलेंटोजिस्ट म्हणजे पुरातन शास्त्रज्ञ आपल्याला त्यावरून परफेक्ट असं काहीतरी कन्क्लुजन देत असतात. त्याचप्रकारे आपण एक्झाम्पल पाहिलं तर डायनोसॉरचं घेऊ. डायनोसॉरचं स्ट्रक्चर हे सायंटिस्ट लोकांनी फोसाईल्सवरून स्टडी करून ठरवलेलं आहे. ते कार्निवरस होते हे त्यांचे जे बोन डेव्हलपमेंट झालेले होते फोसाईल्समधले, त्यावरून त्या कॅरेक्टरवरून स्टडी करून त्यांनी आपल्याला ते कार्निवरस प्रकारातले डायनासोर होते असे सांगितले. सायन्समध्ये प्रत्येक गोष्ट सांगताना एक प्रूफ लागते, फक्त इमॅजिन करून चालत नाही. तर जर ऑर्गॅनिझमचा इव्होल्युशनरी स्टडी करायचा असेल तर ऑर्गॅनिझम्सचे फोसाईल्स नेसेसरी असतात. आणि ह्याच फोसाईल्सचा आणि इव्होल्युशनरी रिलेशनशिपचा स्टडी फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये केला जातो. आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत, 3 डोमेन्स ऑफ लाईफ. 3 डोमेन्स ऑफ लाईफला 6 किंगडम ऑफ क्लासिफिकेशन असेही म्हणतात. आधीचे 5 किंगडम आपण शिकलेलो आहोत. ते 5 किंगडम कोणकोणते? तर किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटेस्टा, प्लांटी, फंजाय अँड ॲनिमॅलिया. हे 5 किंगडम आपल्याला माहीत आहेत. तर सायंटिस्ट कार्ल हुज यांनी 1990मध्ये आपल्याला 6वं किंगडम, ज्याचं नाव आहे आर्की किंगडम, याविषयी शोध लावून आपल्याला क्लासिफिकेशनमध्ये अजून एक्स्ट्रा भर दिली, ज्यामध्ये त्यांना प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम्स आढळून आले. सायंटिस्ट नेम कार्ल हुज. सिंह. 3 डोमेन्स ऑफ लाईफ, ज्याला 6 किंगडम ऑफ क्लासिफिकेशन असेही म्हणतात. सायंटिस्ट नेम कार्ल हुज in 1990 proposed 3 domains of life to classify life forms. He was an American microbiologist working in University of Illinois, Urbana, who discovered the group of single-cell prokaryotic organisms known as archaea, which constitute a 3rd domain of life. ज्यांनी आपल्याला 3रा डोमेन सांगितला, ज्याचं नाव आहे आर्की, त्यामध्ये त्यांना सिंगल सेल असलेले प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आढळून आले. त्यांनी शोधले आणि ते सिंगल सेल
प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स म्हणजेच प्रिमिटिव्ह प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स असतात. आणि हे प्रिमिटिव्ह प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, तर ज्यामध्ये वेल डिफाईन्ड न्यूक्लियस आपल्याला आढळून येत नाही. वेल डिफाईन्ड न्यूक्लियस ज्यात नसतो ते प्रोकॅरियोट्स असतात. आणि प्रिमिटिव्ह प्रोकॅरियोट्स म्हणजे जे अगदी हायली एक्स्ट्रीम कंडिशनलाही सर्वाईव्ह करत असतात. म्हणजे अगदी हाय टेम्परेचर, हाय सॉल्टी कंडिशनलाही ते जगू शकतात. जनरली बॅक्टेरिया ज्या कंडिशनमध्ये जगू शकतात त्या कंडिशनपेक्षाही हाय कंडिशनमध्ये जे बॅक्टेरिया जगतात त्यांना प्रिमिटिव्ह प्रोकॅरियोट्स असे म्हणतात. म्हणून त्यांना आर्की किंगडममध्ये वेगळे करण्यात आले. बॅक्टेरिया या मोनेरा किंगडममध्येही आपल्याला प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया आढळतात. जनरली हे सगळे बॅक्टेरिया चे कॅरेक्टर आपल्याला मोनेरा किंगडममध्ये पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे आर्की किंगडममध्येही आपल्याला बॅक्टेरिया आढळून येतात, पण ते प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया असतात जे हायली एक्स्ट्रीम कंडिशनला सर्वाईव्ह करू शकतात. म्हणून बॅक्टेरिया आणि आर्की एकमेकांच्या जवळच क्लासिफाय केलेले आहेत. त्यांचे कॅरेक्टर्स जवळपास सारखे आहेत. फक्त एकच हे कॅरेक्टर वेगळं आहे की ज्यात हे बॅक्टेरिया हायली कंडिशनमध्ये एक्स्ट्रीम कंडिशनलाही ते आर्की किंगडममधले बॅक्टेरिया जगू शकतात. प्रत्येक सिस्टीमचे फंडामेंटल प्रिन्सिपल असते. कार्ल वूज यांनी सांगितले की या तीनही बॅक्टेरियामधील आर एन ए म्हणजे काय, तर रायबोझोमल RNA हे वेगवेगळे असतात. म्हणून ते 3 डोमेन्समध्ये ठेवलेले आहेत. This system based on the differences in rRNA. Bacteria and archaeas both have prokaryotic cells. दोघांमध्ये आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल्स पाहायला मिळतात. प्रोकॅरियोटिक means well defined nucleus absent in that cell, and eukaryotic means nucleus present in that cell. बॅक्टेरियामध्ये खूप साऱ्या स्पेसीज आपल्याला आढळतात. बॅक्टेरियाच्या जनरली सगळ्या बॅक्टेरियाचे कॅरेक्टर्स यात आढळतात. ते प्रोकॅरियोट्स असतात आणि ते मोनेरा किंगडममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॅक्टेरिया, प्रोकॅरियोट्स, मोनेरा किंगडममध्ये ते वेगळ्या याच्यात क्लासिफाय केलेले असतात. दुसरं असतं आर्की किंगडम, आर्की डोमेन, ज्यामध्ये प्रिमिटिव्ह प्रोकॅरियोट्स असतात. प्रिमिटिव्ह प्रोकॅरियोट्स म्हणजे एक्स्ट्रीम कंडिशनला जगू शकणारे बॅक्टेरिया किंवा ऑर्गॅनिझम्स जे आर्की किंगडम म्हणून आपण क्लासिफाय करू शकतो. तिसरं आहे यूकॅरियोटा किंवा यूकॅरिया. यामध्ये यूकॅरियोटिक सेल किंवा ऑर्गॅनिझम्स सेल असलेले ऑर्गॅनिझम्स आपल्याला पाहायला मिळतात. हे यूकॅरियोटिक सेल असलेल्या ऑर्गॅनिझम्सचे सगळे कॅरेक्टर्स ज्यामध्ये असतात ते म्हणजे प्रोटिस्टा किंगडम, प्लॅन्टी, फंजाय अँड ॲनिमॅलिया. ॲनिमॅलिया किंगडम म्हणजेच ॲनिमल्सचं माहिती देणारं किंगडम आपल्याला पाहायला मिळतं. प्लॅन्टी, त्यामध्ये सगळ्या प्रकारचे प्राण आपण
शिकलेलो आहोत. फंजाय म्हणजे बुरशी वगैरे हे सगळं आपण त्यामध्ये पाहतो. प्रोटेस्टा यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपल्याला शिकायला मिळाले. पण या सगळ्या ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरिया बॅक्टेरियल सेल्समध्ये किंवा या सगळ्या प्रकारच्या किंगडममधील ऑर्गॅनिझम्समध्ये आपल्याला युकॅरिओटिक सेल हे मेन कॅरेक्टर पाहायला मिळतं. त्याला म्हणूनच तिसरं डोमेन म्हणून क्लासिफाय केलेलं आहे, ते म्हणजे युकॅरिओटा किंवा युकॅरिया. अशा प्रकारे बॅक्टेरिया, आर्की अँड युकॅरिया असे 3 डोमेन्स क्लासिफाय केलेले आहेत. आणि या 3 डोमेन्समध्ये बॅक्टेरियामध्ये मोनेरा किंगडमचे कॅरेक्टर असलेले ऑर्गॅनिझम्स आढळतात. तर आर्की किंगडममध्ये हायली प्रिमिटिव्ह प्रोकॅरिओट्स आढळतात. आणि युकॅरियामध्ये ॲडव्हान्स सेल टाईप मीन्स सगळ्या प्रकारचे म्हणजे प्रोटेस्टा, प्लांटी, फंजाय, ॲनिमॅलिया या किंगडममधील ऑर्गॅनिझम्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच या 5 किंगडमबरोबर 6वा किंगडम म्हणजे आर्की किंगडम यामध्ये ॲड झालेला आहे. अशा प्रकारे हे बॅक्टेरिया, आर्की, युकॅरिया हे 3 डोमेनला 6 किंगडम मिळून तयार केलेला आहे. म्हणूनच या 3 डोमेन ऑफ लाईफला 6 किंगडम ऑफ क्लासिफिकेशन असे म्हटले आहे. हे मेनली न्यूक्लियस its main characteristics are well-defined nucleus is present or absent, means prokaryotes or eukaryotes. And second is on the basis of rRNA, means ribosomal RNA, 3 domains were classified. अशा प्रकारे आपण आत्तापर्यंत शिकलेले पॉईंट्स म्हणजे सिस्टेमॅटिक्स, टॅक्झॉनॉमी, आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन अँड फायलोजेनेटिक डिसेंट. हे ज्या सिस्टीम्स आपण शिकलो त्या सिस्टीम्सबरोबर आपल्याला त्यांच्या सायंटिस्टचे नावही लक्षात ठेवणं गरजेचे आहे. जसं सिस्टेमॅटिक्स ही सिस्टीम कोणी शोधून काढली किंवा त्या सायंटिस्टचे नाव काय, तर जॉर्ज सिम्पसन. टॅक्झॉनॉमी ही सिस्टीम कोणी शोधली, A.P.D. कॅन्डोल. आर्टिफिशियल सिस्टीमचे सायंटिस्ट होते कार्ल लिनियस. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनचे सायंटिस्ट 2 सायंटिस्ट आहेत, एक म्हणजे बेंथम आणि दुसरे हुकर. फायलोजेनेटिक डिसेंट ही 2 सायंटिस्ट मिळून शोधलेली आहे, एक एंगलर आणि दुसरे प्रेंटल्स. अशा प्रकारे आपण नेम ऑफ सिस्टीम्स आणि सायंटिस्ट नेम प्रॉपरली लक्षात ठेवायचे. आणि फक्त लक्षातच ठेवायचे असे नाही, तर त्यांचे स्पेलिंग्स व्यवस्थित लर्न करायचे. त्यांच्यावरच आपल्याला मार्क्स मिळणार आहेत. तर आता आपण आजचं लेक्चर इथेच संपवूया.